चल येते मी त्याच्याशी बोलायला समजवायला. आई हा काय ग? कुठे निघालीस? आशूकडे. हो इकडे जर. अगं काय करतेस? तू काय करतेस आई? मला आशूशी बोललं पाहिजे, समजावायला हवं त्याला. आता त्याला समजावण्यात काही अर्थ नाहीये आई. त्याला समजावण्यात तेव्हा अर्थ होता जेव्हा तो स्वतःचे निर्णय स्वतःच्या डोक्याने घेत होता. पण आता हे शिवाचं डोकं आहे, कारण तिला ह्या घरात परत यायचंय. म्हणूनच ती असे टोकाचे निर्णय आशूला घ्यायला भाग पाडतेय ना. कारण तिला माहितीये आईचं काळीज आहे, कधी ना कधी विरघळणारच. मग आई स्वतःच स्वतःच्या लेकराकडे परत जाणार आणि म्हणणार की बाळा चल आता घरी. मग बाळ पुन्हा आपला हट्ट घेऊन बसणार. माझी शिवा जर परत आली त्या घरात तरच मी परत येणार. मग आईकडे बाळाचा हट्ट पुरवण्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन नसेल ना. मग काय, आली परत शिवा या घरी. हे बघ आई, म्हणून मी तुला सांगते, थोडी कळ सोस असू, थोडा त्रास सहन कर. आज न उद्या आशूला कळेलच ना तिच्यासोबत असं बाहेर राहणं त्याच्यासाठी किती कठीण आहे. आणि मग आशू स्वतःहून या घरी परत येईल, तेही शिवाय. संपदा, जा तू. काकू जा तू. जा जा तू.